थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. आई किबीरा साखरोली विपक्ष मापोली 11 या दोन टीम मध्ये मॅचला होती आहे सुरुवात. प्ले ऑन खेळाला सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. पहिल्या बॉलवर टीम मापोली 11 साठी आली आहे सिंगल. बॉलिंग ट्रॅकवर गणेशला आपण पाहतोय फ्रंट लाईन षटक फेकत असताना पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केली आहे. समोर आपण आलेला पाहतोय जो डावखुरा फलंदाज आहे आणि त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केला गेलाय. यस पहिल्या बॉलवर सुफीच्या बॅट मधून सिंगल आपल्याला पाहायला मिळाली होती. वेल कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बल त्यात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हा पहिला दिवस. अतिशय दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. या वेळेस फुलटॉस बॉल बीट झालाय. फलंदाज बीट झालाय यष्टी रक्षक आणि त्यानंतर मात्र यस बॉल निघून गेलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात हा चौकार. अगदी फलंदाज यष्टीरक्षक दोघांचं बीट होणं. टीम मापोली 11 साठी आल्या 4 धावा बाईच्या स्वरूपात. या वेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. एक चांगला बॉल गणेशच्या माध्यमातून. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क पुन्हा एकदा नाहीये. बॉल पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. हवा तसा संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आणि आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी बॉलर गणेशच्या माध्यमातून. गणेश कॅमेरा एंड करणं. शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला इनफिल्डच्या आतमध्ये. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. टीम मापोली 11 8 धावा. अतिशय शांत सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय कारण या षटकामध्ये एक चौकार जो आलाय तो देखील बाईच्या स्वरूपात. अर्थातच यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचे रूपांतर 4 धाव्यामध्ये आणि त्यानंतर मात्र षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताला हवा याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली. गोलंदाजी त्याच टप्प्यावर झाली ज्या ठिकाणावरनं मोठा फटका ठोकणं कठीण झालं होतं दोन्ही फलंदाजांसाठी. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद मडवी. पॉवर प्लेचं बंधन संपलं त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत.
आणि काही कमालीचा पहिलाच बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय हर्षद मडबीच्या माध्यमातून. चांगली सुरुवात या षटकाची. फलंदाज सुफीला त्या ठिकाणी बीट केलंय. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. या वेळेस देखील बॅट आधीच फिरवली होती. बॉल अगदी उशिराने येतोय. फिंगर रोल केल्या होत्या त्या ठिकाणी. व्हेरिएशन हर्षद मडवीच्या माध्यमातून पाहतोय. सिंगल कंप्लीट. यस, बॅट कट होतं आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट झाली आहे. अर्थातच झेलची संधी नाकारता येत नाहीये त्या ठिकाणी. जीवनदान म्हणावं लागेल सुफी या फलंदाजासाठी. डावखुरा फलंदाज अली समोर आलाय. पौई फलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. हर्षद मडबीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. अगदी एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूपासून टीम मापोली 11चं कमबॅक. हर्षद पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. संपर्क पाहायला मिळत नाहीये. सुफीला बीट केलंय त्या ठिकाणी. या आधी देखील एक फुलटॉस बॉल सुफी बीट झाला होता, मात्र त्यावर पाईच्या स्वरूपात चौकार आला होता, परंतु यावेळेस धाव नाहीये. बॉल निर्धाव. हर्षद पुन्हा एकदा. यावेळेस देखील फुल टॉस वर फुल टॉल वसूल. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा मिळतील 1+6 7 धावा. यस, या षटकातील दुसरा बिमर आहे. अर्थात अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, मात्र त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. यस, वेल आहे. आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. थँक्यू. टाइम आउट डीजे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने षटक, कारण शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठं आहे. सो प्लीज एकविरा साखरोली टीमचे कॅप्टन आम्हाला सहकार्य करा. बॉलिंग ट्रॅकवर विजय. या वेळेचा बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी. विजयच्या माध्यमातून षटकाची सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु शेवट कशा प्रकारचा असेल याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. विजय पुन्हा एकदा. या वेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पुन्हा एकदा बॉल निर्धाव गेलाय. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू खेळलाय. एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल सीमारेषे बाहेर झाला होता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. अवांतर धाव त्या ठिकाणी मापोले 11 टीमसाठी. धावफलक पुढे सरकलाय. 34. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस अनपेक्षित उसली आणि त्या उसलीचा फायदा घेतला त्या ठिकाणी फलंदाजाने. फटका चांगला आहे, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. करताना दोन्ही फलंदाज. विजय पुन्हा एकदा. यावेळेस देखील लालीच्या बाट मधून प्रहार झालाय, खाली क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय, बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज अलीच्या बाट मधून. याआधी अली 4 बॉल मिस झाला होता, मात्र त्यानंतर कमबॅक त्याने देखील चांगलं केलंय. 3 चौकार सलग त्याच्या बाट मधून आपण पाहतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 43 धावा झाल्या आहेत. एक चांगली भागीदारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. सुफी आणि अली या दोन फलंदाजांच्या बाट मधून चांगल्या धावा येत आहेत. 18 बॉल मध्ये आतापर्यंत ठोकला 43, मात्र अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच उर्वरित शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एक वैशिष्ट्य या स्पर्धेचा, आमचे समालोचक पॅनल आहे, पंच पॅनल आहे, डीजे मास्टर सोबतच लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम, सर्वांना मात्र या ठिकाणी टी शर्ट्स देण्यात आले आहेत. अर्थातच एक चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेला या ठिकाणावरून सुरुवात. मॅन बिहाइंड शो दयानंद पाटील विथ भावेश म्हात्रे आणि सोबतच आई गावदेवी क्रिकेट संघ पिलांचेबू यांची देखील महत्त्वाची भूमिका आणि सोबतच श्री गणेश मित्र मंडळ यांचं हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर पवन आलाय, परंतु हवा जी आहे ती अगदी फलंदाजांच्या बाजूने वाहते, कारण धावा येत आहेत. शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, उंच मात्र झेलला ड्रॉप झाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर झेलपर्यंत, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील यष्टीरक्षकाची चुकी आणि चुकीचं रूपांतर झालंय 4 धावांमध्ये, चौकार.
दिशेने आपण सुफीला पाहतोय, परंतु पहिली विकेट अलीची पाहायला मिळाली. चांगली भागीदारी दोन फलंदाजांमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये आहे आणि निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. तर अशा प्रकारे 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. अर्थातच 4 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावर झाल्या आहेत. अठ्ठावन्न धावा झाल्या आहेत. 59 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय टीम मापोले 11 ने. 59 धावांचं लक्ष्य आई एकविरा साक्रोली टीम समोर उभं केलंय आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. लोकल बॉय पिलांजे गावचा बुलंद आवाज आमचे परम मित्र साथी समालोचक सुनील पाटील पाटील पाटील. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दत्त कृपा कोलेवली विपक्ष वाघिवली बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यस उपस्थित झाल्या आहेत. आपण वळूया टॉसच्या दिशेने. कल्पेश पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बसण्यात जा. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा टॉस करणार आहोत. ओर टू टॉस बॉक्स संदीप जीवाकारे. थँक्यू सुनील. यस हॅलो. एका बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे आई गावदेवी स्पोर्ट पिलांचे टॉस. टीम वाघिवलीचे कॅप्टन कॉल करतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते झालंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टीम वाघिवलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? बॉलिंग. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? कारण की आमचा अजून प्रॅक्टिस कमी आहे आणि आम्ही कमी ओव्हरीन चेस करण्याचा प्रयत्न. कसं वाटतं या ठिकाणावरचं आयोजन नियोजन? मैदान खूप चांगलं आहे. आमची पण एक टुर्नामेंट या मैदानावर झालेले आहे आणि योग मैदान खूप चांगलं आहे. धन्यवाद. माझ्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम खोलिवलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? फिल्डिंग. आता मात्र
फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना टीम वाघिवली समोर किती धावांचं लक्ष उभारण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यामागे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? सर्व टीमकडे खूप साऱ्या अपेक्षा असतील. त्यांनी स्वतःनी सर्वात जास्त प्रयत्न करावे आणि बॅटिंगसाठी ओमकार आहे, काका आहे आणि भुवनेश आणि स्वतः मी. एका स्पर्धेचे आयोजक तुम्ही देखील राहिलात, परंतु ही स्पर्धा कशी वाटली? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही आयोजकांचे आभार मानतो का आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम वाघिवलीच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. सो त्वरितच तुम्हाला मी घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सुनील पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद संदीपजी वकारे सर. दुसरा बॉल यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं होईल ते मात्र पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन. 59 धाबांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू पाहिला तर डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट. ज्ञानेश्वरला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. तर मात्र गणेश आणि पवनला ही सूत्र हाती घ्यावी लागतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, म्हणजेच डॉट चेंडू पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कुठली धाव फलकावर आत्तापर्यंत जोडली गेली नाही. याचं कारण बनलंय चांगली गोलंदाजी. गोलंदाज ताहा पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू हाताळले जात आहेत. आत्तापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडू हाताळले गेलेत आणि त्यामध्ये पाहिलं तर एक विकेट मिळवली आहे. बाकीचे चेंडू अप्रतिम म्हणजे डॉट राहिलेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कुठलीही धाव फलकावर नाही. 59 धावांचा पाठलाग करत असताना आई एकविरा साखरोली टीम. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. लाईन लेंथ चांगली आणि त्याचंच कारण आत्तापर्यंत 4 चेंडू डॉट राहिलेत. आणि मी कॉमेंट्री करत असताना म्हणत असतो की तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा करतायत. पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते. गोलंदाज ताहा आतापर्यंत बॅटच्या साहाय्याने कुठली धाव दिली नाहीये. एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव फलकावर आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक, मिड ऑफच्या वरना चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 चौकार. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवर ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू होता. सरळ इनफिल्ड क्लिअर करत असताना पाठवलं होतं वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या भडतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, संपन्न झालाय. 59 धावांचं पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 बनवले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये.
आपण विचार केला तर अजून 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 54 धाब्यांची आवश्यकता असेल. लक्ष खूप मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही लक्ष कठीण नसतं, कुठलंही लक्ष सोपं नसतं. ते तुम्हाला मात्र आपल्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून असतं. ही क्षमता मात्र दाखवली जाईल का ह्या बॅटरच्या माध्यमातून? या 59 धावांचा चेस चांगल्या पद्धतीनं केला जाईल का, की ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये ताहानी गोलंदाजी केली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुफी चांगली गोलंदाजी करेल का? पहिला चेंडू व दुसऱ्या षटकातील ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा होता. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या दरम्यान चांगली रन बिटवीन विकेटच्या मध्ये पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण बनलं या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7 या अंकावर. यावेळेस दुसरा चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक दुसरा जाईल मैदानाच्या बाहेर. गणेश माघारी परतलाय. सुपीचा अप्रतिम चेंडू राहिला, सरळ एष्ट्यावर वेध घेणारा हा चेंडू. आणि गणेश या बॅटरला मात्र तंबूच्या दिशेने जावं लागलं. न्यू बॅटर आपण पाहतोय हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मापुल 11चे गोलंदाज करत आहेत. यावेळेस पंचांचा इशारा नो बॉलचा, म्हणजेच बीमर हाताला गेलाय. आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा, म्हणजे 2 धावा इथे मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 2च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेली 9. उद्योजक हेमंत पाटील आणि सूरज पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. उद्योगपती हेमंतजी पाटील, सूरज पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रीटची संधी असेल बॅटरला, पवनला ही संधी असेल. गोलंदाज आपल्या पावलांमध्ये चुकतोय. पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. सुफी नू चेंडू हाताला गेलाय. त्यानंतर मात्र संधी आहे बॅटरला. संधीचं सोनं करावं लागतं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. संधी येत असतात आणि ती संधी आली आहे. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका, हा ब्लास्ट, हा मनसे षटकार 6. फ्री हिटचा फायदा. चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावे करिता 6 धावेने धावफलक पुढे जात असताना, भरारी घेत असताना 15 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. आणि मोठे धावसंख्येचा पाठलाग करायचा अशा फटक्यांची गरज असेल आणि ती गरज मागील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस ऑप्शनचा बाहेर चेंडू तेवढे कन्व्हिन्स नव्हते बॅटर. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला.
एके धावेने धावफलक 16 या अंकावर. गोलंदाज सुफी. पहिला चेंडू अटलला होता, 2 धावा खर्च केला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू 9 आणि चौथा चेंडू 6 धावेकरिता आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र हे 2 चेंडू अप्रतिम राहिलेत. सिंगल धावा खर्च करत असताना आपण धावफलकावर पाहिलं तर 17 धावा आहेत. परंतु या ओव्हरमध्ये पाहिलं तर चांगल्या पद्धतीने धावा आल्यात आणि धावा येणं हे गरजेचं असेल एकविरा साक्रोली टीमसाठी. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? दांडी गुल, फलंदाज होईल गुल, विकेटचं बदन. धन्यवाद. जिंकायचे असेल तर मनात शंका नाही तर आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास मात्र गोलंदाजाला हवा होता आणि अंतिम चेंडूवर विकेट आली. चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर कंप्लीट. अंतिम चेंडू होता, अंतिम चेंडूवर विकेट आली. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू 9 राहिला होता. चौथ्या चेंडूवर पाहिलं तर 6 धावा, 5वा 6वा सिंगल आणि 7वा चेंडू विकेट. म्हणजे या षटकामध्ये 7 चेंडू हाताळले होते, त्यामध्ये 1 नो चेंडू. धावसंख्या आपण पाहतो फलकावर 17 आहे. 3 विकेटचं पतन झालंय. 59 धावा चेस करायच्या आहेत. म्हणजे जिथून आपण विचार केला तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 मध्ये आवश्यक असतील धावा 42. 12-42 असं समीकरण जरूर मोठं आहे, परंतु संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. मात्र ही मात करावी लागेल. या 12 चेंडू मध्ये या 42 धावा कराव्या लागतील आई एकविरा साक्रोली टीमला. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत ताहा आणि सुपीने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल मापोली 11 टीमला. तर या 12 चेंडू मध्ये या 42 होतील का, तुमच्यापर्यंत पोहोचवतील या विभागातील एक गोड आवाज ज्येष्ठ समालोचक लकडे सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. बारा चेंडूत 42 धावांची गरज असताना मात्र पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतो. 11 चेंडू आणि आता 42 धावांची गरज असणार आहे. आव्हान मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. मग आवाक्याच्या बाहेर असलेलं आव्हान आवाक्यामध्ये हाणण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असणार आहे. मात्र साक्रोली संघ अडचणीचा सामना करताना आपण पाहतोय, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना. आता मात्र नवीन फलंदाज रोशन फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय आणि रोशन समोर गोलंदाज असणार आहे अली. महापोली संघाचा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर एक सफलता मिळाली आहे आणि संघ एक मजबूत स्थितीमध्ये महापोली संघ जाऊन ठेपलाय, पोहोचलाय. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना साक्रोली संघ मात्र अडचणीचा सामना करताना आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा झाल्या होत्या आणि धावांचा पाठलाग करतोय 59 धावा. यावेळेस आली याचा हा चेंडू छान चेंडू आहे. गुडलेस पाठवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट चेंडू होतोय, निर्धाव चेंडू होतोय आणि मात्र पुन्हा एकदा साक्रोली संघ प्रत्येक चेंडू मागे अडचणीचा सामना करताना आपण पाहतोय. अली पुन्हा एकदा त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे रोशन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची हलकीच कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे रिंगालतोय. यष्टीरक्षक चेंडूला अडवतोय आणि कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मात्र फलंदाजांना मिळत नाही. धावसंख्या मात्र स्थिर आहे 17. 4 षटकांचा सामना. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 3ऱ्या षटकातील पहिले 3 चेंडू मात्र डॉट टाकण्यामध्ये अलीला यश येते.
तोच अली राईट आर्म ओव्हर द विकेट रोशनसाठी. पुन्हा एकदा मात्र यावेळेस हवेत उडायला चेंडू आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटवर चेंडू जाऊन ठेपतोय. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. दरम्यान रोशन 2 धावा पूर्ण करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धाव संख्या वाढली जाते साक्रोली संघाची. 19. आली पुन्हा एकदा रोशनसाठी. यावेळेस ऑस्टमच्या बाहेर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. मात्र चेंडू व्यवस्थितरित्या अडवला जातोय. दरम्यान 1 धावेची जी संभावना होती ती सहजगत्या पूर्ण करतोय रोशन आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्या पुढे वाढली जाते साक्रोली संघाची. 20 जिंकण्यासाठी बरोबर 59 धावांची गरज असताना 3रं षटक मार्ग असतंय आणि 3ऱ्या षटकातील यावेळेस हा शेवटचा चेंडू असणार आहे. चांगला चेंडू आहे. टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातो. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 24 अशी धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक मार्ग असतं आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 6 चेंडूवर मात्र 25 धावांची गरज येऊन ठेपले साक्रोली संघासमोर. शेवटचा गोलंदाज महापोली संघाकडनं इजान. 25 धावांची गरज साक्रोली संघाला असणार आहे आणि मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत दोन्ही फलंदाजांना. मोठे मोठे फटके खेळून काढावे लागणार आहेत. रोशन यावेळेचा चेंडूला टर्न करण्यात आले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फटका मात्र अप्रतिम दर्जाचा स्वीपचा चांगला फटका होता. मात्र 1च धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब थ्रो झाला होता आणि 2 धावा रोशन पूर्ण करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 26 या धावसंख्येवर 59 धावांचा पाठलाग करताना आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर बरोबर 23 धावांची गरज असणार आहे साक्रोली संघासमोर. इजान यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलाय. चेंडू मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. दरम्यान रवींद्र परशुराम पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. येत आहेत. धन्यवाद. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. रवींद्र पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब. 2 धावफलक वाढला जातोय. 2 धावसंख्या होते 28. इजान रोशनसाठी. रोशन पुन्हा एकदा सरसावले आहेत. मात्र चेंडूला हवेत भिरकावून दिलाय. झेल टिपण्याची दाट शक्यता होती मात्र झेल सुटतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र ओव्हर थ्रो आणि आता मात्र अतिशय वाईट खराब प्रदर्शन पाहावयास मिळते. पंचांना विनंती असेल की किती 4 धावा पळून काढल्यात. 4 धावा पळून काढल्यात. जिथे मात्र 1च धावेची संभावना होती तिथं मात्र 4 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि 4 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 32. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूवर 27 धावांची गरज. चेंडू मात्र लेस्टमच्या बाहेर आहे. खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून करतायत. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 33 या धावसंख्येवर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकासाठी इजान शेवटचे 3 चेंडू घेऊन येतोय आणि शेवटच्या 3 चेंडूवर 26 धावांची गरज असणार आहे साक्रोली संघाला.
यावेळेस चेंडूला सरळ जाऊन दिला, चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होताना आपण पाहतोय. इजान पुन्हा एकदा हळू हळू आपल्या बॉलिंग मार्कवर. रोशन असणारे फलंदाज साकुर्ली संघाचा. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र महापोलीस संघ यशस्वी होताना आपण पाहतोय. दाद मागण्यात येते. दाद कुठल्याही प्रकारे पंच दखल घेत नाहीत, कारण चेंडू आणि ब्लॅटमध्ये कुठल्याही प्रकारे मिलन झालेलं नाही, संपर्क झाले नाही. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख बांधतात आणि गोलंदाजाला चेंडू परत करतायत. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर 26 धावांची गरज असणार आहे. याचाच अर्थ महापोलीस संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल दूर आहे आणि महापोलीस संघाचा विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक करावे लागेल. संधी देऊया डीजे मास्टर यांना. की आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे प्लीज. आणि महापोलीस संघाला सुद्धा विनंती असेल, ज्या ज्या संघांना आपली प्रवेश फी निश्चित करायची आहे, कारण वेळोवेळी अलाउन्स करणं आम्हाला पण सुद्धा चुकीचं वाटतंय, खराब वाटतंय. आणि तसं काही चित्र करून देऊ नका. आपली एंट्री फी जी असेल ते आपण नाणेफेकी करण्याच्या अगोदरच करून घ्यायची आहे प्लीज, कारण बरोबर वाटत नाहीत. अलाउन्समेंट करून तुम्हाला बोलवायचं आणि एंट्री फीबद्दल सांगायचं ते चुकीचं वाटतंय.